प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा हलवा। तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली असेल आणि टेस्टीच खाऊन कंटाळा आला असेल तर हा मुगाच्या डाळीचा हलवा बनवून बघा, खूप भारी लागतो। तसंच काल महाशिवरात्रीचा सर्वांना उपवास असणार आहे आणि उपवास सोडताना काहीतरी जेवताना काहीतरी गोड लागतेच, तर हा मुगाच्या डाळीचा हलवा तुम्ही जरूर बनवा आज। तर चला बघूया। आपल्याला 2 तास मुगाची डाळ छान भिजून घ्यायची आहे आणि थोडी भरड अशी वाटून घ्यायची आहे। जास्त आपल्याला पूर्णपणे वाटून घ्यायची नाही। तूप छान आपण गरम करून घेणार आहोत। मी गावठी तुपाचा वापर केला आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाका। आणि तुम्हाला गावठी तुपाची रेसिपी हवी असेल तर कमेंट्स करून जरूर सांगा। आपण तुपाचा भरपूर वापर करणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये वाटलेली डाळ टाकायची आहे। मस्त डाळ टाकणार आहोत आपण। आता आपण हे छान परतून घेणार आहोत। मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। पाच मिनिटे आपण मस्त हे मिक्स करून घेणार आहोत। आणि शक्यतो हा हलवा तुम्ही नॉनस्टिक मध्येच बनवा। मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त डाळ फुगली आहे बघा। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। मस्त मिक्स करून झालं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये जायफळ पावडर टाकायची आहे। तुम्ही तुझ्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे आणि हे छान आपण मस्त मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला जेवढा गोड हवा असेल तेवढी तुम्ही साखर टाकू शकता। साखर वितळेपर्यंत छान आपण हे परतून घेणार आहोत। ही रेसिपी कमी वेळात होते। छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। साखर मस्त वितळली आहे। तुम्ही बघू शकता जबरदस्त दिसतो आहे हलवा। आता आपल्याला त्याच्यामध्ये काजू टाकायचे आहेत आणि मनुका टाकायचे आहेत। जबरदस्त झाला आहे हलवा। कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।